गुणरयणभूषणप्रियं जीवस्य परोक्षम्। जेवढा सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। परम पूज्य चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर जी महाराज की जय। प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणी महाराज की जय। परम पूज्य आचार्य प्रेषण सुंदर सागर जी महाराज की जय। परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। गोमटचा जीवकांड ग्रंथ आहे. यामध्ये लेशाधिकार चालू आहे. त्या लेशाधिकारामध्ये लेशाचे लक्षण 16 अधिकार सांगितले. त्यापैकी लक्षण अधिकार चालू आहे. निर्देश, वर्ण, परिणाम, संक्रमण, कर्म आणि लक्षण असा अधिकार. तर त्यामध्ये 6 लक्षणचे लक्षण सांगितले. काल आपण बघितलं ते कापत आणि पीक देशाचे लक्षण बघितलं होतं. कापत देशाचे लक्षण एकेकाने एक सांगायचं. ओळीनं पाठीमागे इकडं संगीतावळीच्या जवळ काय सांगितलं एखाद्या लक्षात असेल ते सांगायचं. कापत देशाचं संगीतावळी स्वतःची प्रशंसा करतो आणि दुसऱ्याची निंदा करतो. आणि ते दुसरं भीती आणि ईर्ष्या करणारे असते. पुढं संगीता दुसऱ्यांवर क्रोध करणार, दुसऱ्यांची निंदा करणार, निंदा करतो त्यांनी सांगितलं होतं. आणखी स्वकार्य अकार्यामध्ये भेद करत नाही. कार्य आणि अकार्यामध्ये भेद करत नाही. पुढं कार्याकार्यामध्ये भेद करत नाही. ते बरं करत नाही. ह्याच्यातच आहे. ह्याच्यातच आलं शेवटी आले. पुढं आणखी सांगा. दुष्ट असतो. इच्छा करतो. पुढं संगीता सेविका आणि असेविकाचा विचार करत नाही. पुढं त्याचा विचार करत नाही. आपली हानिवृत्ती झाली त्याचं पण गणत नाही. दुसऱ्याच्या पण हानिवृत्तीला गणत नाही. म्हणजे चांगल्या गुणांची हानी होते, दोषांची वृद्धी होते, की आपल्या पापाचा बंध जास्त होतो. हे सगळ्याचं तो हे करत नाही, मोजत नाही. आणखी काय माताची राहिलीकडनं तुम्ही आज थांबा एक मिनिट. श्वेता दुसऱ्यांच्या ईर्ष्या करतो. पुढं वीरमरण सांगितलं त्याने मध्ये. स्तुती करणाऱ्याला धन देतो. पुढे मग काय करतो? दुसऱ्यांना दोष देतो. कधी पण दुसऱ्यांना सारखं दोष देतो. श्वेता कपट लेशाचं लक्षण ते पण झालं होतं. ह्याच्यात सांगितलेले जवळजवळ झाले. फक्त आता त्याच्यामध्ये दुसऱ्यांच्यावर विश्वास करत नाही हे पण सांगितलं होतं. आणि आपल्यासारखं दुसऱ्याला पण मानतो. जे स्वतः आपण खोटं बोलत असेल तर सगळे दुसरे पण खोटंच बोलतात. स्वतः चोरी करत असेल तर सगळे पण चोरी करतात असं मानतो. ते पण सांगितलं की त्यांनी स्तुती करण्यावाले को धन देत आहे. स्वतःची पण आणि दुसऱ्याची पण हानिवृत्तीला मोजत नाही, जाणत नाही. तर म्हणजे हे सगळे दुष्टतेचे लक्षण आहेत. दुर्जनतेचे ज्याला आपण व्यवहारामध्ये हा दुष्ट असं म्हणतो तसे प्रकारचे लक्षण. फक्त स्तुती करणाऱ्याला पण दुष्ट मानत नाही. तर स्वतःची प्रशंसा करणारे लौकिकामध्ये पण बघा, स्वतःची प्रशंसा केली तर त्याचा मोठेपणा होतो का त्याचा कमीपणा होतो. लोक त्याला निकृष्ट समजतात. स्वतःची वस्तुते काय स्वतःचीच बडाई मारत असतो असं म्हणतात. म्हणजे सगळे अशुभ कापडलेशेची लक्षणं आहेत. आणि तेजोलेशेचं लक्षण सुयोगसागर तेजोलेशाचं लक्षण काय काय सांगितलं?
आहे पिकलेशे त्याच्यापेक्षा एकच. चांगले का वाईट आहे? शुभ आहे. मग शुभ सांगायचं जरा. दयाने धर्मामध्ये रथ असतो, दयामध्ये सगळ्यांना समान पाहतो. माताजी मनाने कोमल असतो, बुद्धिवंत असतो. आणि कार्य सेव्यासाव्यच जाणतो. काय करण्यायोग्य काय करण्यायोग्य नाही, म्हणजे विवेकी असतो. थोडं ह्या अशुभलेशामध्ये विवेक असत नाही, परंतु इथं शुभलेश असताना तिथं विवेक असतो. सांगितलं किती. आता पुढं पद्मलेशाचं लक्षण सांगतो. माताजी मला एक कृष्णलेशाचं थोडंसं काय कृष्णलेशाबद्दल थोडंसं ऐकायचं मी नव्हतं. कृष्णलेशाचं सांगितलं सुरुवातीला. सांगा कोण सांगते कृष्णलेशाचं लक्षण सांगितलं सांगा. जेवढ्या लक्षात आहे तेवढं सांगायचं, मग बघायचं. भांडखोर असतो, धर्माविषयी द्वेष, धर्म आवडतच नाही, दयाभाव नसतो, कोणाला वश होत नाही, म्हणजे आपलं तेच खरं, दुसऱ्या काय म्हटलं तर ते ऐकत नाही. असं म्हणजे हट्टी. थोडक्यात हट्टी म्हणजे ते कशाची जात असते, ते मान कशा असतं. आपण कशाच्या मांडलं की आपण म्हणजे आपला कमीपणा आहे असं वाटतं. एक सगळं. पुढे आता पद्मलेशाचं लक्षण सांगते. 516 नंबरची गाथा आहे. चावी भरतो चोखो उज्ज्वकं मोयखमदि बहुगंपी साहु गुरु पूजन रदो लक्कणमेयं तुपमस्स त्यागी जे त्यागी जे त्याग करणारा, सगळ्या परिग्रहाचा किंवा कोणत्याही वस्तूंचा परवस्तूंचा वगैरे जो त्याग करतो, जे घेण्याचे भाव नाही, त्याग करण्याचे भाव, ते पद्मलेशाचे लक्षण आहे. भद्दो म्हणजे भद्र परिणामी, अत्यंत सज्जन, म्हणजे कोणाचं काही कुणाला दोष देणार नाही किंवा कुणाचं भांडण काढणार नाही, अत्यंत भद्र परिणामी, कुणी काय म्हटलं तरी शांत बसणार, असे भद्र परिणामी. नंतर चोखो म्हणजे जो चोख, जे चांगल्या कार्यामध्ये चांगलं काम करण्याचा त्याचा स्वभाव आहे. काय केलं तर दुसऱ्यांना मदत करणं, परोपकार करणं, कुणाचं पण भलं करणं, कल्याण करणं, अशा प्रकारचे त्याचे भाव असतात. सौकर्यशी असं म्हणतो. उज्ज्वकम्मा आळशी असत नाही, प्रमादी असत नाही कार्य करण्यामध्ये, म्हणजे अनुप्रेषामध्ये मात्र कशात आळस नाही, सगळं काम करण्यामध्ये उद्युक्त. ह्या वयात सुद्धा आम्ही तिकडे जायचं म्हणजे की कंटाळ करतो, पण ते मंदिरमध्ये जायचं, कुठलं शिकवायचं, आता पडलं तरी सुद्धा लगेच शिकवायला तयार आहे. काय करायचं, काय झालं नाही, जे उद्यत कर्म, आळशी नाही, प्रमादी नाही, तर त्याला म्हणायचं पद्मलेशाचे लक्षण आहे. खमदी बहुगंपी, आणि कोणी काय अपराध केला, काय हे केलं तरी सुद्धा ते सगळं त्याला क्षमाभाव करतो, त्याचा क्षमाभाव ठेवतो. कुणी त्रास दिला आपल्याला, आपलं धन चोरीला गेलं, काय केलं ते सगळं त्याच्याबद्दल वैरभाव नाही, जे बहुगंपी खमदी म्हणजे क्षमा करतो, क्षमाभाव ठेवतो किंवा सहन करतो. कष्ट, अनिष्ट, उपद्रव कोणी दिला आपल्याला, शेजार पाजार खूप चालू असतं, त्याला एक जण असतात ते लगेच भांडण काढतात दुसऱ्यांचं, दुसऱ्याने केलं म्हणून आपण भांडायला पाहिजे असं नाही, आपण गप्प बसलं तर ते जास्तच करतात, लोकांना असं वाटतं.
करतो नाही. कुठलं पण घृणा ही कधी ना कधी तर त्या जीवाला असं वाटणार की आपण एवढं त्रास देतोय, परंतु हा आपल्याला अजिबात काही उलट बोलत नाही किंवा त्रास देत नाही. त्याचं त्यांना कधी ना कधीतरी मन पागळेल की नाही. अरे ते पागळू दे ना पागळू दे, आपलं तर घर होतंय ना. आपण तो करताना आपण पण केलं समजा त्याच्याबरोबर कशा आहे, तर वाईट कुणाचं झालं, आपलं झालं. समाभाव ठेवला तर कर्माची निर्जरा कुणाची झाली, आपली झाली. म्हणजे सगळं पद्मलेशयाला जीव असेल तर तो सगळं कुणी काय म्हटलं तरी सुद्धा सहन करतो, त्याला उलट वगैरे उत्तर देत नाही. आणि साधू गुरु पूजन हृदो, जो साधू आणि आपले गुरु असतील, साधू म्हणजे सामान्य साधू घ्यायचे कोणी पण, गुरु म्हणजे आपले जे दीक्षा किंवा शिक्षा देणारे गुरु, त्यांच्या पूजेमध्ये रत असतो. त्यांची वैयावृत्ती करणं, त्यांची आराधना करणं, त्यामध्ये जो रत असतो तो एयम तु पम्मस्य लक्षणम, हे पद्मलेशेचं लक्षण आहे. प्रकाश भैया बघा किंवा इंद्रजित भैया बघा, सतत गुरूंच्या सेवेमध्ये 24 तास रत असतात. आणि असं नाही लोकांना पण तुम्ही कुठल्या पण शास्त्रातलं काढून तत्व चर्चा करा, सगळं येते त्यांना. असं नाही की त्यांना शास्त्राचं ज्ञान नाही, असं पण नाही. इंग्रजी कुठलं पण विषय काढा, चर्चा करा, त्याच्याबद्दल सगळी माहिती असते. प्रकाश बँक काय आपण बोला ते बरोबर उत्तर देतील. म्हणजे हे सगळं पद्मलेशन ते दिसतेच ना त्यांच्या ह्याच्यावरनं. हे पद्मलेशीचं लक्षण आहे. जसं आपण त्यांचं उदाहरण काय सांगितलं असं नाही, बाकीच्यांच्यात नाही असं नाही सांगायचं. एक उदाहरण की अशा अशा प्रकारचं त्यांचा स्वभाव, तो पद्मलेशीचं लक्षण आहे. आता पुढं 517 नंबर आहे, शुक्ललेशेचं लक्षण सांगतो. नय कोणी पखवायम नव्य निदानं समोय सौवेसिं नत्यराय दोषा नेहोय सुक्लेशस्य नय कोणी पखवायम, जो पक्षपात करत नाही. हा माझा आहे, हा दुसऱ्यांचा आहे म्हणून तुझा पक्षपात नाही. नाहीतर प्रवृत्ती कशी असते लोकांची, समजा आपला मुलगा आहे, त्याने काय गुन्हा केला तर सरळ झाकून टाकायचं. दुसऱ्याच्या मुलाने जरा काय केलं की लगेच त्याच्याबद्दल क्रोध वगैरे करतो. असं पक्षपात करत नाही, म्हणजे आपल्याचा पक्ष घ्यायचा आणि दुसऱ्याला करायचं. पक्षपाताची वृत्ती असत नाही. नाहीतर सासवा पण असतात ना, आपल्या मुलीची बाजू घेतात आणि सोयीचं बाजू घेत नाही. असं पक्षपात नाही. जे सत्य आहे ते माझं आहे. काय पक्ष पाहिजे अंतरंगामध्ये, की जी सत्य आहे ते माझं आहे. समाजात सुद्धा किती पक्षपात सगळं, मग ते आपल्या पक्षाचा आला की मग त्याचं सगळं करायचं, दुसरे कोण आलं तर त्यांचं नाही करायचं. म्हणजे सगळे पक्षपात वृत्ती जी आहे ती शुभलेशाचं लक्षण नाही. की कोणी असो, तो साधू पुरुष आहे तर तो आपण त्याची सेवा व्यावृत्त करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून पक्षपात नको, हा आपल्या पक्षाचा तो दुसऱ्यांच्या पक्षाचा, अशा प्रकारे पक्षपात करत नाही. नव्य निदानम, आणि निदान पण करत नाही की मी हे एवढं सगळं धर्मकार्य करतो, एवढं तपश्चरण करतो, एवढं स्वाध्याय करतो, तर मला ह्याचं अमुक फळ मिळावं, स्वर्गाची प्राप्ती व्हावी किंवा आणखी काय मोठं नारायण आदी चक्रवर्ती आदी पद मिळावं, अशा प्रकारचं निदान करत नाही. समोय सव्वेसीम, आणि सगळ्यांच्या बद्दल समताभाव, समानवृत्ती. नत्य राय दोषाने होय, आणि राग द्वेषानं रहित, ज्याला राग द्वेष नाही. आता राग द्वेष नाहीत म्हणजे पूर्ण वितरणाचं लावायचं नाही, तीव्र म्हणजे जास्त अनुभवयुक्त असा राग द्वेष नाही.
तर आद्वेष रहित तर कुठं झाले 12 गुणस्थानामध्ये, परंतु खालच्याही भूमिकेमध्ये सामान्य मिथ्या दृष्टी सुद्धा असं समजा, तर त्याला सुद्धा सुकलेली असू शकते ना मिथ्या दृष्टीला सुद्धा. तर कोणाबद्दल रागद्वेष भाव नसतो, म्हणजे असं तीव्र दिसण्यासारखं असं नाही, समता भाव असतो. नेहोवी आणि स्नेह सुद्धा आपला मुलगा, मित्र, पत्नी आदिकांच्यावर स्नेह भावना रहित हे शुक्ललेशेचं लक्षण आहे. जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये सांगितलेली 6 लेशा असतात, परंतु त्यामध्ये कुठली तरी लेशा मुख्य असते. कधी कधी काय त्यांना ज्यावेळेला कशाचं उद्या आलं की त्यांना सुद्धा असे भाव होतात अशुभ लेशासारखे, परंतु बहुभाग त्यांचं जीवन बघितलं तर शुभ लेशामध्ये असतं, तर त्याला आपण तो लेशावाला जीव म्हणणार तिथे. पुष्कळ हे सांगतात ना रजनीशे गुरु वगैरे काय त्यांचं परमहंस अत्यंत मंद कसे आहे, पूर्ण सांगतात. आपण बुद्धाचं वगैरे कोण उदाहरण देतो सगळे म्हणजे देतात की कोणी काय म्हटलं तरी सुद्धा त्याला उलट बोलणार नाही किंवा त्याला सहन करत होते. हे सगळं शुक्लरेषेचं लक्षण आहे, जे मिथ्या दृष्टी पण शुक्लरेषेने युक्त असू शकतो. येशू ख्रिस्त सगळं त्याला मोळ टेकलं तरी सुद्धा खेळ टोकले तरी सुद्धा त्याच्याबद्दल बरेच शब्द सुद्धा नाही, उलट त्या सगळ्या जीवाला क्षमाभाव, ज्याने आम्हाला काही त्रास दिला तर ते सगळे जीव त्याच्याबद्दल क्षमाभाव, हे सगळं शुक्लरेषेचं लक्षण आहे. म्हणजे त्या लोकांना सम्यक होणार तुकाराम महाराज, येशू ख्रिस्त त्यांना पुढं होऊ शकते की आता ते जरी मिथ्यात्वाने सहित आहे, आता ते शुक्ललेशाने सहित आहे, परंतु मिथ्या किंवा त्यांच्या ठिकाणी भाव मिथ्यात्व सगळंच आहे, मिथ्या गृहीत सगळं, तर ते मिथ्या दृष्टी आहे. म्हणून तर सांगितलं ना की लेशामंद असली म्हणून तो सम्यदृष्टीचा असं नाही किंवा तो संसारातून पार होत असं नाही. त्याने अभव्य जो आहे द्रव्यलिंगी मुनी आहे, तर त्या शुक्ललेशीच्या द्वारे तो 9व्या ग्रैविकामध्ये जातो, तिथपर्यंत त्याला तो स्वर्गामध्ये पोहोचतो, तरी सुद्धा मिथ्यात्व असल्यामुळं त्याच्या संसाराचा अभाव कधी होत नाही. म्हणून लेशा चांगली असणं ठीक आहे, ते आपल्याला धर्मासाठी उपयोगी आहे, पण तो शुभ लेशा आहे म्हणून तो सम्यदृष्टी आहे असं नाही किंवा त्याला धर्म प्राप्त झाला असं नाही. भलेही तो सम्यदृष्टीने कधी समजा अशुभ लेशा जरी झाली तरी सुद्धा तो सम्यक्त्वामुळं तो जीव ह्या संसारातून तरणार, जे पुढं जाऊन काय होणार तो मोक्षाला जाणार, परंतु शुक्ललेश आहे तो जायला तसा काही नियम नाही. म्हणून पीठ पद्म शुक्ल ह्या शुभ लेश आहेत आणि ह्या सुद्धा बंधालाच कारण आहेत, ज्या काही मोक्षाला कारण नाही आहेत लेशा. अशुभ लेशा तिऱ्यांच्या आणि नरगतीला कारण आहेत, शुभ लेशा मनुष्य देवगतीला कारण आहेत, परंतु त्या आहेत बंधालाच कारण आहे. जसं आपण पुण्य आणि पापामध्ये अंतर करतो, पाप जो आहे ते पाप आणि पुण्याच्या मध्ये अंतर नाही, दोन्ही काय आहेत बंधाला कारण असल्या अपेक्षा समान आहे. तसं अशुभ लेशा असो की शुभ लेशा असो या सगळ्याच बंधना कारण आहेत. अशुभ लेशा पापाला कारण आहेत, समजा पाप बंधना, शुभ लेशा पुण्य बंधाला कारण आहेत, परंतु ते बंधनाच कारण आहेत. शुक्ल ध्यान वेगळं, लेशा शुक्ल वेगळे. लेशा म्हणजे कशाने अनुरंजित योगाची प्रवृत्ती आहे ना, मग ती 13व्या गुणस्थानापर्यंत लेशा सांगितली, 10व्या गुणस्थानापर्यंत कशा आहेत आणि त्याच्यानंतर कशा नाहीत, परंतु योगाची प्रवृत्ती आहे, म्हणून तिथे सुद्धा शुक्ल लेशा सांगितलेली आहे. अशा प्रकारे 6 लेशेचं लक्षण सांगितलं. पद्मलेशेचं लक्षण काय सांगितलं, म्हणजे तिन्ही शुभ लेशेमध्ये तशी समानता आहे, हे सगळे शुभ क्रिया, त्याच्यामध्ये मंद मंदतर आणि मंदतम कशांची लावायची किंवा विशुद्धी जी आहे ती वृद्धी रूप लावायची. ही तर समताभाव पीठ लेशेमध्ये, त्याच्यापेक्षा पद्मलेशेमधला समताभाव अधिक, त्याच्यापेक्षा शुक्ल लेशेमधला समताभाव अधिक प्रमाणात असणार. हा सुद्धा दयाधर्माने सहित आहे पीठलेशावाला, त्याच्यापेक्षा पद्मलेशेमध्ये जास्त विशुद्धता, त्याच्यापेक्षा शुक्ललेशेमध्ये जास्त विशुद्धता असते. लक्षणासारखी सामान्य दिसली तरी सुद्धा त्याच्यामध्ये तरतमता आहे, पीठलेशेपेक्षा
पद्मलेश जास्त शुभ आणि पद्मलेशेपेक्षा शुक्लेशा जास्त शुभ आहे. तर अशा प्रकारे 6 लेशाचं लक्षण समजून काय करायचं, जीवनामध्ये उपयोग आहे आपल्या. निदान आपण अशुभ लेशापासून वाचून पहिल्यांदा शुभ लेशा करायचे आणि शुभ लेशाचा सुद्धा अभाव करून कुठं जायचं, शुद्धामध्ये जायचं. आपण शुद्ध उपयोगात असेल त्याला सुद्धा लेशा असणार, कारण का खालच्या भूमिकेमध्ये तिथं लेशाचा अभाव नाही. परंतु ते कुठले असेल, शुभ लेशा असणार. अशुभ लेशेमध्ये तुम्ही म्हणाल की फक्त नरकामध्ये अशी व्यवस्था आहे, नरकामध्ये लेशा अशुभच असते, बदलत नाही, म्हणून त्या ठिकाणी अशुभ लेशामध्ये सुद्धा त्यांना सम्यक्त होतं. आणि देवामध्ये शुभ लेशाच असते, म्हणून देवामध्ये तीव्र बंध सुद्धा शुभ लेशेमध्ये होतो. 12 स्वर्गापर्यंत सगळ्या कर्मांचा उत्कृष्ट स्थितीबंध आणि अनुभवबंध जो आहे तो 12 स्वर्गापर्यंत आहे. मग तो 12 स्वर्गातला देव पद्मलेशेमध्ये जेवढा स्थितीबंध करतो तेवढा हा नरकातला कृष्ण लेशवाला जीव तेवढाच करतो. परंतु तिथं काय, तिथल्या गतीतली ती व्यवस्था आहे. मग त्या पद्मलेशामध्ये सुद्धा जे आता उत्कृष्ट जगने परिणाम असतील ना, तर त्याच्यामध्ये ती पद्मलेशातला जास्त कशावाला म्हणजे जगने परिणाम घ्यायचा, तो तिथं त्या बंधाला कारण होईल. कमी म्हणजे कशाय जास्त, विशुद्धता कमी लावायची. शुभलेशामध्ये कसं लावणार, पहिल्या जगने परिणाम असतो, मग मध्यम, मग उत्कृष्ट. मग त्या ठिकाणी जो जगने परिणाम आहे त्या लेशेचा तो कषायाचा जास्त अंश आहे आणि विशुद्धता कमी आहे. आणि पुढे पुढे कषायाची अंशता कमी होत जाणार आणि विशुद्धी वाढत जाणार. म्हणून तिथं पद्मलेशेमध्ये जो आहे 12 स्वर्गामध्ये, तर तो ज्याला जगन्यामध्ये येईल त्यावेळेला तो उत्कृष्ट बनतो. जगन्यामध्ये एकच घ्यायचा नाही परिणाम, ग्रुप घ्यायचा तिथं, म्हणजे जास्त कशाची तीव्रता असेल त्यावेळेला. पद्मलेशेचे एकूण जे जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत असतील त्यातले जे जगन्य अंशवाले आहेत, कमी कशांचं जास्त तीव्रता आणि विशुद्धता कमी, असे जे परिणाम असतील ते त्या स्थिती आणि बंधाला, अनुभव बंधाला कारण होते. हे सांगायचा उद्देश काय की फक्त मनुष्य आणि ती यांच्यामध्ये जे शुभ कार्य होईल किंवा करण आदी परिणाम होतील ते शुभ लेशेमध्येच होणार आणि त्यांच्या गतीमध्ये पण. परंतु नरगतीमध्ये लेशा बदलत नाही, तर त्या शुभ लेशामध्येच त्यांना सम्यक्त्व, अनंतांमधीचे विसर्जन वगैरे त्या शुभ लेशामध्येच ते होणार. परंतु त्या अशुभ लेशामध्ये सुद्धा त्यांची जी यथायोग्य विशुद्धता, जे कशांची मंदता होईल त्यावेळेला ते कार्य होणार. आणि स्वर्गामध्ये शुभ लेशेमध्येच काय होणार, करण परिणाम पण होणार आणि उत्कृष्ट स्थिती, अनुभव बंध वगैरे सगळं त्या शुभ लेशेमध्येच होणार. त्या 12 स्वर्गातले जीवाचे जेवढे होतील परिणाम, परिणाम त्या परिणामांच्या हा स्थितीबंध, उत्कृष्ट स्थितीबंध. तर कोडाकोडी सागर, 30 कोडाकोडी सागर, 20 कोडाकोडी सागर बंद 12 स्वर्गापर्यंत होतोय. त्याच्या पुढच्या स्वर्गामध्ये नाही तेवढा उत्कृष्ट, सगळीकडे अंत कोडाकोडी सागर. 13 स्वर्गापासून स्थितीबंध केवळ अंत कोडाकोडी सागरच होतो. हा 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 पुढे आता आपण हे झालं लक्षण अधिकार संपलाय. आता पुढे गती अधिकार सुरू होतो. गती अधिकार 11 गाथा सूत्रांच्या द्वारे सांगतात बघा. पहिल्यांदा ते लेशेचे परिणाम किती, आयुबंधाला योगी किती परिणाम आहेत, आयुबंध कसा होतो, त्या आयुबंधाचे काळ कोणते आहेत, त्याचं सगळं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. मग कोणत्या गतीमध्ये कोणती लेशा असते हे सगळं सांगतात पुढे. कोणत्या लेशामध्ये कोणतं गती होते, प्राप्त होते. 518 नंबरची गाथा आहे. लेसाणं खलु चौवीसा होंती तत्तमज्जिमया आउग बंधन जोगा
अठ्ठट्ट बगरिस काल भवा हलवानुसा छब्बीसा होती तत्समर्जिमया आवगबंधन चोगा अठ्ठट्ट बगरिस काल भवा. लेशांचे अंश किती आहेत? 26 आहेत. होती आहेत. तत्थ मध्यमया मध्यम जे कशा आहेत लेशाचे अंश आहेत ते आवग बंधन जोगा आयुबंधाला योग्य आहेत. अठ्ठट्ट वगैरेच कालभवा 8 अपकर्षामध्ये कालामध्ये होणार हे परिणाम आहेत. लेशांचे 26 अंश कसे लावायचे तर 6 लेशा आहेत. कृष्ण नीलकापर पद्म शुक्ल त्याचे प्रत्येकांचे उत्कृष्ट मध्यम आणि जगन्य असे भेद केले 3. आता काल आपण काढलं तर वेगवेगळे काढले ते कृष्ण लेशाचे सगळ्यात पहिल्यांदा कोणतं येणार उत्कृष्ट मग मध्यम मग जगन्य पुन्हा नीललेशाचं उत्कृष्ट मध्यम जगन्य नीललेशाचं उत्कृष्ट मध्यम जगन्य मग कापोतलेशाचं उत्कृष्ट मध्यम आणि जगन्य मग पितलेशाचं जगन्य मध्यम आणि उत्कृष्ट परत पद्मलेशाचं जगन्य मध्यम आणि उत्कृष्ट आणि शुक्ललेशाचं जगन्य मध्यम आणि उत्कृष्ट. किती झाले हे अंश सगळे 18 प्रकारचे झाले कारण 6 लेशा आणि त्याचे 3 म्हणजे साहित्रिक 18 झाले. आता त्याच्यानंतर 8 अंश जे आहे ते आयुबंधाला योग्य जे आयुबंधाच्या काळामध्ये होणारे त्यांना 8 अंश वेगळे घेतले ते कोणते आहेत ते कधी होतात तर सांगितले की 8 अपकर्ष कालन एका मनुष्य भावामध्ये किंवा कुठल्या पण एका तिऱ्यांच्या भावामध्ये 8 अपकर्ष होतात काल होतात. म्हणजे जेवढे आयु असेल पहिल्यांदा एक जाऊयात आपण पहिल्यांदा हे लावूया की कोणते 8 अंश आहेत मग ते 8 अपकर्ष कसे करायचे गर्दीच्यानंतर. तर पहिल्यांदा आपण कशा मार्गणीमध्ये हे पाहिले होते शक्तीच्या अपेक्षेने कशाचे 4 प्रकार शिलाभेद पृथ्वीभेद धुलीरेखा आणि जलरेखा. जे कशाचे जे उत्कृष्टापासून ते जगण्यापर्यंत असे सगळे भेद मांडून ठेवा. सगळ्यात उत्कृष्ट कशा आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी कशा आहे त्याच्यापेक्षा थोडा कमी थोडा कमी थोडा कमी असं करत करत षटस्थान हानीनं आलेले किती षटस्थान हानी असंख्यात लोक प्रमाण षटस्थान हानीनं आलेले कशाचे परिणाम आपण सगळे मांडले होळीनं. तर त्यातले सुरुवातीचे असंख्यात भूभाग स्थान त्याचं नाव आहे शिलाभेद. असंख्यात भूभाग स्थान म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला की सगळे एकूण असंख्यात लोक प्रमाण आहेत त्याला पुन्हा असंख्यात लोकांना भागायचं आणि एक कमी असंख्यात लोकांना गुणायचं तर काय येणार भूभाग. जसं 1000 आहेत त्याला आपण 4ने भागलं आणि 3ने गुणलं किती झाले 750 झाले. ते गणित सगळ्यांना येते 1000 मधलं 4था भाग काढायचा वेगळा आणि 3/4 भाग वेगळा तर बहुभाग आणि 1 भाग झाले. म्हणजे समजा 1000 आहेत तर त्यातले 750 परिणाम कशाचे फक्त शिलाभेदाचेच आहेत आणि तर राहिलेले 250 त्याच्यामध्ये तिघांमध्ये वाटणी होणार. त्या 250 मधले सुद्धा भूभाग काय आहेत पृथ्वीभेदाचे. मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा समजा भूभाग 200 समजूया तर ते 200 परिणाम कशाचे शिला आहे जे पृथ्वीभेदाचे आणि राहिला 50 तर त्यातले पण भूभाग म्हणजे 40 समजूया तर ते धुलीरेखाचे आणि शेवटी राहिलेले 10 जलरेखाचे. म्हणजे शुभ परिणाम किंवा शुभ लेशावाले परिणाम किती कमी 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 आहे ते लक्षात येते आपल्याला. म्हणजे संश्लेष स्थान किती जास्त आहे हे लक्षात येते. तर आता ह्या 4 मध्ये पुन्हा काय केलेलं लेशाच्या अपेक्षेने 14 स्थान केलेले. हे सगळं कशा मार्गामध्ये मी घेतलेलं आहे त्यावेळेला ज्यावेळेला कशा मार्गाने घेतली त्यावेळेला कशाची कारण जीवाचे संश्लेष परिणाम संश्लेष परिणाम एक वेगळा परिणाम हा एवढा जास्त संश्लेष परिणाम त्याच्यापेक्षा कमी संश्लेषवाला परिणाम आपल्यालाच लक्षात येते ना. आपण म्हणतो नाही एखाद्याच कशा जास्त खूप संश्लेष परिणाम झाले आपल्याला स्वतःलाच लक्षात येते विशुद्ध झालेले परिणाम आपल्यालाच कळतात.
संश्लेष झालेले परिणाम आपल्या माझे काय चांगले नाहीत आता परिणाम असं आपण ओळखतो ना आपल्या परिणामाला. कारण ज्या ठिकाणी आपल्याला परिणामामध्ये आनंद येत नाही, उलट काय असतं, काय होतं अंतरंगामध्ये आपल्याला क्लेश, दुःख, पीडा हे होत जाते, तर तिथे त्यावेळेला संश्लेष परिणाम असतात आपले. परिणामाचे प्रकार तिथं उदय हे कारण होणार, कशांचे उदय हे निमित्त होणार, कशाचे उदय स्थान तेवढेच असणार आणि त्याच्या निमित्ताने झालेले जीवाचे संश्लेष परिणाम. दोन निमित्त नैमित्तिक नेहमी लावायचे ना, कशाचा उदय आणि त्या उदयाच्या निमित्ताने झालेले जीवाचे परिणाम. मग जेवढे उदय स्थान आहेत तेवढेच ते परिणाम स्थान पण होणार. कारण प्रत्येक एक कशा वेगळा, त्याचा उदय वेगवेगळा, तर त्याच्या निमित्ताने होणाऱ्या जीवाचा तो संश्लेष परिणाम त्याच कॅटेगरीमध्ये होणार. तीव्र अनुभागवाला कशाचा परिणाम असेल तर त्याचा उदय झाल्यानंतर त्या जीवाला कशाची अत्यंत तीव्रता असणार ह्याच्यामध्ये परिणामामध्ये. तर ही कशाची स्थानं एक जीवाची कशा उदय हे आणि त्याला निमित्तभूत कर्माची उदय स्थानं पण तेवढीच, एवढी उदय स्थान आहे तेवढेच त्याचे ते क्लेशा परिणामभूत स्थान आहे. म्हणून काय सांगितलं की 8 अपकर्ष कालामध्ये होणारे 8 आयुबंधाला योग्य परिणाम कोणते घ्यायचे ते बघायचं आपल्याला इथं. मग पहिल्यांदा काय केलं, शिलाभेदामध्ये जेवढे कशाची स्थान आहेत त्याच्यामध्ये पण 2 विभाग केले. एक पहिले सुरुवातीचे भूभाग स्थान, ते कुठल्या आयुबंधाला योग्य कारणच नाही, त्या असे तीव्र परिणाम असतील त्याला कुठल्या आयुचा बंध होणार नाही. आता ज्याला आपला अपकर्ष काल आला समजा आणि त्याला असा हा परिणाम झाला तर त्याला आयुबंध होणार नाही आपल्याला. म्हणून तो आला अपकर्ष काल तरी सुद्धा तिथे आयु बांधतोच असा नियम नाही ना. म्हणून इथं त्याच्यामध्ये 2 भाग केले. हे परिणाम हे आयुबंधाला नाहीत योग्य, शून्य, आणि ते एक नरकायचा फक्त बंद ह्या थोडे परिणाम आहेत त्याच्याद्वारे, म्हणजे त्या शिलाभेद रूप परिणाम आहे त्याच्यामध्ये. पुन्हा आता पृथ्वी भेदामध्ये 6 हे केले, भेद केलेले. जे पहिले सुरुवातीची जी कशाची भूभाग स्थान जे आहेत, भूभाग स्थान केवळ कृष्णलेशावालीच आहेत. शिलाभेदामध्ये दुसरी कोणतीच लेश असत नाही, फक्त कृष्णलेशाच. ते जे संश्लेषित परिणाम आहेत ते कुणाही जीवाला होतील तर त्याला कोणती लेश होणार, कृष्णलेशाच होणार. आणि त्याच्यानंतर पृथ्वी भेद सांगितलं, त्यातले सुरुवातीचे काही परिणाम आहेत तिथं फक्त काय आहे, कृष्णलेशाच आहे. एक लेश आहे फक्त, कृष्णलेशाचं एकच स्थान, म्हणजे एक कृष्णलेशाच आहे फक्त. कृष्णलेशाचा सगळे भूभाग स्थान कृष्णलेशाचीच असतात ते सगळे. आणि त्याच्यामध्ये काही जे बहुभाग परिणाम आहेत ते आयुबंधाला कारणच नाहीत आणि एक भाग रूप आहेत ते आयुबंधाला कारण, फक्त नरकायचाच बंद होणार. त्या परिणामाने जर बंद झाला तर नरकायचाच बंद होणार. नंतर पृथ्वी भेदामध्ये ओळीने घेतलं इथं काही स्थान, आता ह्याच्यामध्ये हे असंख्यात लोक प्रमाण स्थान घेणार आपण, तर त्यातली सुरुवातीची स्थान आहेत ते फक्त कृष्णलेशाचीच आहेत, तिथं दुसरी कोणती लेश असत नाही. त्याच्यानंतरचे असंख्यात लोक प्रमाण परिणाम जे आहेत तिथं 2 लेश असू शकते, कृष्ण आणि नील. त्याच परिणामामध्ये कुणाला कृष्णलेश होईल, कुणाला नीललेश होईल त्या अंशामध्ये. तर त्याच्या पुढचे परिणाम जे आहेत तिसरं असंख्यात लोक प्रमाण, हे सगळे असंख्यात लोक प्रमाणच आहे, परंतु पुढचे कमी कमी घ्यायचे. पहिला असंख्यात लोक प्रमाण मोठा, पुढचा असंख्यात लोक छोटे छोटे येणार, कमी कमी. तर हे जे इथले तिथून नीललेशा सुरू झाली, याच्या पूर्वीच्या ह्या परिणामामध्ये नीललेशा नाही. नीललेशा कुठं प्रारंभ झाली, ह्या स्थानामध्ये. ही इथं जिथं कृष्ण हे कशाचं स्थान आलं ना, तिथून कृष्णलेशा सुरू झाली. त्याच्या अगोदरच्या स्थानामध्ये कृष्णलेशा नीललेशा नाहीच, नीललेशा इथं सुरू झाली. मग इथं जे सगळे परिणाम येणार ते कृष्णलेशावाल्याला पण होऊ शकतात आणि नीललेशा, त्याच एका कशाच्या अंशामध्ये कुणाला कृष्णलेशा होईल, कुणाला नीललेशा होऊ शकते. दोन्ही पण लेशा सगळ्याच, म्हणजे प्रत्येक कशाच्या परिणामामध्ये 2 लेशा लावायच्या. त्याच्यानंतर 3 लिहिलं तर इथून कापत लेशा सुरू झाली. म्हणून कृष्णलेशाचं उत्कृष्ट कुठे
कुठे येणार, इथं सुरुवातीला येणार. हम्म? आणि निलेशाचं उत्कृष्ट कुठे येणार, इथे येणार. निलेशा उत्कृष्ट आहे तिथं सुरू झाली, म्हणजे तिथं उत्कृष्ट आहे त्याचं. पुढं हे सगळे कृष्ण नीलवाले मध्यम येतील मग उत्कृष्ट झाल्यानंतर. त्याच्यानंतर तिथं कापक्लेशाचं उत्कृष्ट, जिथं सुरू झाली ते आशुक्लेश, तिथं त्याचं उत्कृष्ट असतं. तर तिथून कापक्लेशाला सुरुवात झाली तर तिथं कापक्लेशाचं उत्कृष्ट येणार, कृष्ण निलेशाचं काय येणार, मध्यम वेद येणार. कापक्लेशाचं उत्कृष्ट, परंतु कृष्ण निलेशा मध्यम असणार. त्याच्यानंतर इथं पितलेशा सुरू होणार. त्याच्या अगोदर म्हणजे आता इतक्या ह्या इथून ते इथं परिणामामध्ये शुभलेशा होणारच नाही. ह्या कशाच्या अंशामध्ये कुणाला शुभलेशा होणार नाही. हा कशाचा अंशी त्यावेळेला इथं काय होऊ शकेल, शुभलेशा होऊ शकेल. अशुभ पण होईल आणि शुभ पण होऊ शकेल. कुणाला अशुभ कुणाला शुभ. नाही कृष्णलील कापड अजून कृष्णलेशा चालूच आहे, संपली नाही. कृष्णलेशा संपणार इथं आहे. हा म्हणून काल म्हटलं ना आपण काढलं ते स्थूल रूपाने. कृष्ण सगळे संपल्यावर मग नील चालवते असं नाही. कृष्णाच्या मध्यम भेदामध्ये तिथं नील चालू झाली, कृष्णाच्या मध्यम भेदामध्ये तिथं कापड चालू झाली. मग तशी काय सगळ्या रेषेमध्ये कशाच्या शिवाय तर रेषा नाहीच. मग त्याला कशाचं हे पाहिजेच ना, बल पाहिजेच ना. मग त्या एका कशाच्या रेंजमध्येच कोणाची योगाची प्रवृत्ती कशी असते त्याला अनुसरून ती शुभलेशा होणार. त्याच कशाच्या उदयामध्ये तुम्ही मंदिरामध्ये येऊन तिथलं झाडून काढला, मंदिरची सेवा केला, आणि त्याच कशाच्या अंशामध्ये तुम्ही घरचं काम केलं, हे त्याला काढलं ती शुभलेशा झाली. आणि घरचं काम केलं तुमच्या स्वतःच्यासाठी तर ते अशुभलेशा झाली. म्हणजे अशुभ असेल असं जसं परिणाम असेल समजून त्याला अनुसरून. म्हणजे कार्य दोन भिन्न झाले ना तिथं योगाची प्रवृत्ती. हा कशासारखं तर दान द्यायला पण तुम्हाला राग असल्याशिवाय, धर्माबद्दल प्रीती असल्याशिवाय तुम्ही दान देऊ शकणार का? किंवा एखाद्या व्यक्तीला दान द्यायचं तर त्याच्या संबंधित तुम्हाला प्रीती असेल तरच दान देणार ना. तिथं सुद्धा तुम्हाला तो कशा अंश पाहिजे ना त्या ठिकाणी. मग त्याच कशा अंशामध्ये तुम्ही त्याला दान दिला आणि त्याचा कशा अंशामध्ये कुणी कोणाची चोरी पण करेल, मग तिथं ती चोरी करण्याची अशुभलेशा झाली. आणि ह्या कशामध्ये म्हणून सांगितलं जे आपले कशा आहेत ते सुद्धा आपण अशुभातून काढून शुभामध्ये कसं लावायचं ह्याच्यासाठी आपण पुरुषार्थ करतो ना. म्हणून तो कशाचा सुटणार नाही, परंतु त्या कशाचा उपयोग आम्ही कशासाठी करून घेतला, शुभासाठी करून घेतला, तर ती आपली शुभलेशा झाली. आणि तिथं अशुभामध्ये लावलं तर ती अशुभलेशा होणार. म्हणून कशाचं हे रेंज समान आहे, परंतु लेशा मात्र भिन्न आहे. ते मुनिराजांचं उदाहरण नेहमी येते ना, की मुनिराजा आहेत बसले होते तिथं ध्यानाला जंगलामध्ये, आणि तो तिथं डुक्कर राहत होतं. त्यांनी त्याला अभयदान दिलं मुनिराजांना, आपल्या गुंफेमध्ये राहायला स्थान दिलं, त्यांना त्यांची सेवा केली, काय केलं. आणि तिकडून वाघ आला आणि तो भांडायला उठला, त्या मुलींना खायला हे करू लागला, झेप घेऊ लागला. तर ते रांडुकरण काय केलं, त्याचा सामना केला ना, त्याच्याशी झुंज खेळला. मग दोघांनी लढाई केली, दोघं पण मरण पावले. परंतु एकाची कोणती लेशा होती, शुभलेशा, आणि एकाची कोणती होती, अशुभलेशा. त्याला मुलींना खायचे भाव होते आणि त्याला मुलींना वाचवायचे भाव होते. मग ते दोघं पण तेवढ्याच कशामध्ये आहेत, परंतु एकाची शुभलेशा आणि एकाची काय आहे, अशुभलेशा. म्हणजे एकाला नरक झाला आणि एकाला स्वर्ग झाला. म्हणून धर्मासाठी आपल्या शुभासाठी सुद्धा तिथं कशाचा अंश म्हणजे कशाय पाहिजेच. म्हणून त्या एकाच कशाच्या अंशामध्ये कशाचा उदय आपल्याला समान कशाचा उदय तुम्हाला मला, परंतु मी त्या कशाचा उपयोग शुभासाठी केला तर ते शुभलेशा होणार, शुभ प्रवृत्ती केली तर. आणि त्याच कशा अंशामध्ये तुम्ही अशुभ प्रवृत्ती केला योगाची तर ते अशुभलेशा होणार. मग कशाचा उदय समान असला तरी लेशा समान असत नाही. कोणाची अशुभ कोणाची शुभ अशी लेशा असते. वेळ झालाय तसं वाटतं मला वाटतं. मग ते 8 अजून लावायचं राहिलं तिथं. कापदलेशेचा उत्कृष्ट इथं आहे. मग पीतलेशा जिथं सुरू झाली तिथं त्याचा जगन आहे. पद्मलेशा इथं सुरू झाली, त्याच्या अगोदर पद्मलेशा नव्हती.
या कषायाच्या पूर्वीच्या अंशामध्ये पद्मलेशा कोणाला होणार नाही. नंतर शुक्ललेशा इथं जगनित सुरू झाले. अशा प्रकारे इथं शुभलेशा असल्यामुळे सुरुवातीचा परिणाम जगन्य आणि अशुभलेशा असल्यामुळे सुरुवातीचा परिणाम उत्कृष्ट आणि त्याच्यात ते उत्कृष्ट झाल्यानंतर सगळं मध्यम लावायचं. मग पुन्हा आता उलट घ्यायचं. जिथं कृष्णरेषा संपणार तिथं कृष्णरेषेचा अंश संपणार. त्याच्या पुढच्या कषायाच्या अंशामध्ये कृष्णरेषा कोणाला होणार नाही. तर तिथं कृष्णरेषेचं काय असणार जगन्य. नीलरेषेचा हे शेवटी नीलरेषेचा जगन येणार. कापत इथं इथं एक एक रेषा कमी कमी होत जाणार धनुरेखामध्ये. इथं वाढत गेली ना एक एक रेषा आणि इथं काय होत जाणार कमी कमी होत जाणार. मग तिथं कृष्णरेषेची किती स्थानं होणार या उत्कृष्टापासून या जगण्यापर्यंत ही सगळी कृष्णरेषेची स्थानं एवढी होणार. नीलरेषेची स्थानं किती होणार इथून ते इथपर्यंत होणार. जे त्या कृष्णरेषेमध्येच नीलरेषा पण सुरू झाली. कापत रेषेची इथून उत्कृष्टापासून इथं जगण्यापर्यंत होणार आणि पीत रेषेची इथून ते इथपर्यंत होणार. ही स्थानं होणार. पद्मरेषेची इथून ते इथपर्यंत होणार स्थान आणि शुक्लरेषेची इथून ते इथपर्यंत होणार. तिथं पुढे शेवटपर्यंत घ्यायचं. तर ह्यामध्ये ते सांगितलंय की आयुर्बंधाला कारण परिणाम जे आहेत ते कोणते आहेत. तर कापत रेषेच्या उत्कृष्टापासून ते पीत रेषेच्या उत्कृष्टापर्यंत हे 8 अंश सांगितले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ह्या खाण्यातले जे परिणाम आहेत ते असतील तर तिथं काय होणार आयुचा बंधाला योग्य येतील आणि त्याच्यानंतरचे आणि त्याच्या अगोदरचे परिणाम जे आहेत ते आयुबंधाला योग्य नाही. आता त्यातला पण एक प्रश्न सगळ्यांचा आहे. इथले सुद्धा परिणाम इथे एक एक नरकायचा बंध होतोय मी सांगितलं. तर हे पण का सोडले परिणाम असं शंका आहे. तर त्याचं उत्तर असं दिले पंडितजीने की ह्याला ह्या नरकाईच्या बंधाच्या ह्याच्यामध्ये गर्भित केलं ह्या एकामध्येच हे परिणाम आला म्हणून ते वेगळे घेतले नाही. पण सांगताना 8 अंश कोणते घेतले कापताच्या उत्कृष्टापासून ते पिताच्या उत्कृष्टापर्यंतचे. परंतु तिथं हे जे परिणाम आहेत हे मध्यम अंश म्हटले जातात कशांचे. तर त्या मध्यम अंशामध्ये आयुचा बंध होतो. तर हे 8 परिणाम आणि मग असे सांगितलेले 8टा परिणाम असे 26 परिणाम हे कशांचे रेषेचे सांगितलेले आहेत. पिताचं उत्कृष्ट आहे तरी त्याला मध्यम अंश म्हणायचं. हा बाकीचे रेषा मध्यम आहेत ना तिथं. आणि कशाचा मध्यमच अंश आहे. कशाय तीव्र नाहीये. जर पीत रेषा उत्कृष्ट असले तरी कशाय मंदच आहे मध्यमच आहे. एक पाठ दे स्वामीजी ना बसेल. जना आम्ही शुद्ध चैतन्यमय जीवच आहे परम विशुद्ध ज्ञानमय आहे अनादि अनंत एक अखंड जीव शुद्ध चैतन्य स्वरूप ज्ञानानंद स्वरूप शुद्ध एको नमो हरि